जे सगळे मुख्याध्यापक किंवा प्रतिनिधी आलेले आहेत हे सगळे नागपूर विभागातले आहेत. एक फक्त माहिती हवी होती की आपल्यापैकी किती शाळांमध्ये संस्कृत आहे कृपया हात वरती करावे. मग यांच्यासाठी सांगते आहे संस्कृत आणि इतरांनाही समजेल आणि त्यांनी पण आपल्या शाळेत संस्कृत सुरू करावं या विनंतीसह मी या पुस्तकांविषयी मत मांडते आहे. यावर्षी 8वी आणि 9वी असे 2 आमचे संस्कृतचे पुस्तकं आले. मुळात संस्कृत ही भाषा अभिजात या गटामध्ये येते. आतापर्यंत ही भाषा पाठांतर आणि अनुवाद पद्धतीने शिकविल्या जायची. ही भाषा अभिजात असल्यामुळे तिला काही मर्यादा पण आहेत, कारण ही बोली भाषा नव्हती आतापर्यंत. परंतु काही संस्थांच्या संस्कृत भारती, विद्याभारती अशा संस्थांच्या प्रयत्नांनी आणि काही व्यक्तिविशेषांच्या प्रयत्नांनी ही भाषा आता बोली भाषेसारखी व्हायला लागली. त्याचा परिणाम असा झाला की एकंदरीतच ज्ञानरचनावादी रचना आणि नवा सिलेबस जो आकृतीबंध आलेला आहे त्यानुसार या पुस्तकांची रचना करताना संपूर्ण संस्कृत माध्यमातून पुस्तक असावं हा विचार आला. हा आजपर्यंतच्या पुस्तकांमध्ये अतिशय आश्चर्यकारक आणि ऐतिहासिक असा निर्णय होता. हा निर्णय घेतला त्याच्या मागे अर्थातच शासनाची आमच्या पाठीशी असलेली खमतेची थांबवून. दुसरा असा बदल झाला की आतापर्यंत फक्त महाराष्ट्रामध्ये भांडारकर पद्धतीने व्याकरण शिकवलं जायचं. म्हणजे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन याचं भाषांतर प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष अशा पद्धतीने असायचं, जे की पाणिनीय पद्धतीच्या पेक्षा वेगळं होतं. पूर्ण भारतभरात पाणिनीय पद्धत असायची आणि महाराष्ट्रातले विद्यार्थी मात्र भांडारकर पद्धतीने असे शिकायचे. त्यामुळे बाहेर जर कधी गेले तर त्यांचा गोंधळ व्हायचा, नेमकं म्हणायचं काय. तर ही पद्धत आता आपण बंद केली आणि महाराष्ट्राच्या पुरता सुद्धा आपण भारतातलीच पद्धत लागू केली. तिसरा अजून एक मोठा बदल केला जो सुद्धा ऐतिहासिक आहे. आजपर्यंत संयुक्त संस्कृत आणि संपूर्ण संस्कृत असे विषय होते. खरं संयुक्त आणि संपूर्ण जरी म्हटलं म्हणजे 50 मार्काचा आणि 100 मार्काचा, तरी भाषिक विकास हा सारखाच व्हायला पाहिजे. म्हणजे 3 वर्ष जर मुलगा शिकलेला आहे तर त्याला तितकं संस्कृत यायलाच पाहिजे. या भूमिकेतून आता या पुस्तकांची रचना अशी केलेली आहे की संपूर्णच्या विद्यार्थ्यांना म्हणजे 100 मार्कांचं जरी पुस्तक शिकलं तर त्याला जेवढं येतं आहे तितकंच फक्त थोडीशी धड्यांची संख्या कमी एवढं संयुक्तला घेणार म्हणजे 50 मार्कांचं घेणार. मूळ संस्कृत शिकविण्याचा मागचा उद्देश हा की निव्वळ सुभाषित माला पाठ करणं किंवा काव्यांची नावं घेणं किंवा नाम पाठ असं नव्हे. जसं काही लोक जर संस्कृत शिकले असतील तर म्हणतात की आम्हाला देवाला देव देवाला अजूनही पाठ आहे, की एवढं पाठांतर अपेक्षित नाही. 4 वाक्य संस्कृतमध्ये तो बोलू शकला पाहिजे. 10वी पास झाल्यावर तो किमान 5 वाक्य स्वतःच्या मनाने लिहू शकला पाहिजे. ही अपेक्षा या अभ्यासक्रमातून व्यक्त केली आणि त्यानुसार ही पुस्तकं तयार झाली. उदाहरण सांगायचं म्हणजे आता ही पुस्तकं येऊन जवळपास 7-8 महिने झालेले आहेत. या नव्या सत्रामध्ये ही दोन्ही पुस्तकं लागू पडलेली आहेत. जवळचं उदाहरण सांगते की 27 वर्ष ज्या मॅडमनी मराठी आणि इतिहास शिकवलं 5वी, 6वी, 7वीला, आत्ता समायोजन झालंय 6 डिसेंबरला त्यांचं आणि त्यांनी MA केलं होतं. म्हणजे वर्ग शिक्षण हा असा आदेश आला तर कालिदास विश्वविद्यालयातून त्यांनी MA केलं. परिणाम असा झाला की त्यांना जेव्हा समायोजित करण्यात आलं संस्कृत विषयासाठी तेही सोमवार शाळेमध्ये आणि त्यांनी पिरियड घेतले. मी फक्त 1 तास त्यांना शिकवलं. पुस्तकच इतकी सुंदर आहेत की त्या स्वतःहून करू शकत आहेत. अडचणी आल्या तर फोनवरून विचारतात आणि आता त्यांना कुठेही अडचण येत नाही. नक्कीच थोडासा अजून प्रयत्न करणं त्यांना भाग आहे कारण विषय त्यांच्यासाठी नवा आहे, पण एवढं त्या करू शकत आहेत. पुस्तकच अशी तयार केली आहेत की विद्यार्थ्यासह शिक्षक सुद्धा घडावा आणि हे या अभ्यासक्रमाने साध्य केलेलं आहे. प्राची साठे मॅडमला अजून एक आवर्जून सांगायचं आणि तुम्हा सगळ्यांना सुद्धा सांगायचं मुद्दा असा की NCERT आता यावर्षी संपूर्ण भारतातल्या अभ्यासक्रमावर विचार करून एक नवं म्हणजे त्याच्या पुस्तकांचा अभ्यास करतात आहे स्टेट वाईज. माझा PhDचा विषय हाच होता आणि त्या माझ्या PhD थिसिसनं त्यांनी इथून नेलं रेफरन्स बुकसाठी सोबत आपल्या इथले टेक्स्टबुक घेऊन गेले. त्यांनी
त्यांच्या मते महाराष्ट्रातली संस्कृतची पाठ्यपुस्तकं ही भारतातली सगळ्यात चांगली पुस्तकं आहेत आणि त्याचा ते विशेष म्हणजे कौतुक करून गेले. हे सगळं होऊ शकलं केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर. म्हणजे याच्या आधीच्याही टीममध्ये 10वीच्या पुस्तकात मी होती संपादक मंडळात. ते सुद्धा काम आम्ही जीवापाडच करत होतो, परंतु आमूलाग्र दृष्टी बदल आणि विषय तोच असतो, सांगणारेही तेच असतात, तज्ज्ञही तेच असतात. फक्त विषयाकडे कशा पद्धतीने बघायचं हा दृष्टिकोन आमच्यात निर्माण केला आणि त्याचा परिणाम अगदी प्रॅक्टिकली सुंदर रीतीने शिकवण्यायोग्य पुस्तकं तयार झालेली आहेत. धन्यवाद. शासनाचे आभार, तुम्हा सगळ्यांचे आभार. मी विराम घेते. धन्यवाद प्रज्ञा मॅडम, वेळेची मर्यादा पाळल्याबद्दल आणि